नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये भांबोली येथील होरिबा कंपनीच्या समोर मोटर कार आणि दुचाकीचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार 2 तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी घडली आहे. या अपघातात कारमधील चालक आणि त्यांचा 4 वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. अपघातानंतर मोटर कारमधील एअरबॅग ओपन झाल्यानं कार चालक आणि त्यांचा मुलगा वाचल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवलं आहे. या अपघाताबाबत महाळुंगे पोलिसांकडून मात्र रात्री उशिरापर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. खेड तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत आहे. अशातच कडूस गावातील गोलापूर येथे एक बिबट्या मृतावस्थेत मिळून आला आहे. कडूसमधील शेतकरी संदीप पोटे यांच्या शेतात बुधवारी हा मृत बिबट्या आढळून आला. या बिबट्याचे वय अंदाजे 8 ते 10 महिन्यांचे असावे असे वन विभागाकडून सांगण्यात आले. बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास वन विभाग करत आहे. खिडकीची जाळी काढून शॉपमधून 2 लाख रुपयांच्या 32 बॅटरी चोरून नेल्या आहेत. ही चोरी महाळुंगे येथील सूर्या बॅटरी सेल्स अँड सर्व्हिस या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी मुकेश बबन आगवणे वय वर्ष 39 राहणार चाकण यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करणाऱ्याला हटकले म्हणून लोखंडी रॉडने मारहाण करत तरुणाला गंभीर जखमी केले आहे. ही घटना चाकण या ठिकाणी घडली. या प्रकरणी मयूर रामदास दराडे वय वर्ष 19 राहणार आंबेठाण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आदेश बोरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भुरळ पाडून एका महिलेचे 1.5 लाखांचे गंठन लंपास केल्याची घटना मंगळवारी दिनांक 16 रोजी चाकण या ठिकाणी घडली. या प्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम करण्यासाठी अटकाव करून दमदाटी करत रहदारीचा रस्ता बंद केला. या प्रकरणी तिघांच्या विरोधात महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निघोजे तालुका खेड या ठिकाणी घडली. प्रदीप उद्धव अल्हाट वय वर्ष 30, उद्धव अल्हाट वय वर्ष 58, आदिनाथ अल्हाट वय वर्ष 60 सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल संजीव रेड्डी वय वर्ष 27 राहणार भोसरे यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड तालुक्यातील दक्षिण भागातील कुरुळी विकास सोसायटीच्या संचालकपदी रामदास बबन मुर्रे व भास्कर बबन मुर्रे यांची निवड झाली. 2 जागा रिक्त असलेल्या संचालक पदाची निवडणूक खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. स्वर्गीय बाळासाहेब आपटे स्मृती समिती व लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपटेवाडा राजगुरुनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगर परिषद हद्दीसह लगतच्या ग्रामपंचायती आणि तालुक्याच्या विविध भागात जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीन विक्रीचे दुकाने थाटली आहेत. ग्रामीण भागातील लहान गावांमध्ये देखील असा व्यवसाय जोर धरत असून त्यामुळे गावातील सोयी सुविधांवर ताण येत असल्यानं शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी या ठिकाणी प्लॉटिंग करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत ठराव करून गावात फलक लावले असून गावातील बेकायदेशीर प्लॉटिंग व्यवसाय ठप्प झाला आहे. दौंडकरवाडीच्या सरपंचांनी याबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय पाहूया. मी सीताराम आनंद गुजर, दौंडकरवाडी ग्रामपंचायतचा सरपंच आहे. मी आमच्या दौंडकरवाडीच्या ग्रामपंचायतच्या हद्दीत या प्लॉटिंग संदर्भात निर्णय घेतला आहे. 23/8/2000 ते 10/8/2023च्या ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये की गावामध्ये जे बाहेरचे लोक एजंट लोक प्लॉटिंग करतात त्या प्लॉटिंग धारकांनी ज्यावेळेस प्लॉटिंग करताना शेजारच्या शेतकऱ्यांना विचारात न घेता, चतुर्सीमा विचारात न घेता रस्त्याच्या कडेला जागा सोडायची असती, पोटचारी, सांडपाणी व्यवस्था ह्या काही गोष्टी विचारात न घेता प्लॉटिंग करतात आणि प्लॉटिंग करून विकतात. नंतर ज्यावेळेस गावामध्ये सांडपाण्याचा विषय येतो, रस्ता रुंदीकरणाचा विषय येतो त्यावेळेस या प्लॉटिंग धारकांनी ज्या लाभार्थ्यांना जागा दिलेल्या आहेत ते म्हणतात की आमची जागा या रस्त्यापर्यंत दिलेली आहे, आम्हाला मोजून आम्ही पैसे दिलेले आहे, तुम्ही आम्हाला विनाकारण जागा कमी करू नका. पण आम्हाला न विचारता प्लॉटिंग केल्यामुळं आमच्या गावच्या विकासाला बाधा येते व स्थानिक ग्रामस्थांना त्याचा त्रास होतो. ह्यामुळे आम्ही कोणत्याही प्लॉटिंग धारकाला प्लॉटिंग करण्यासंबंधात सूचना दिलेल्या आहेत, जाहीर नोटीस दिलेल्या आहे. फ्लॅगच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून की दौंडकरवाडी कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतच्या कुणीही प्लॉटिंग करू नये आणि जर केलं
तर त्या प्लॉटिंग धारकांनी जी इमारत बांधणार आहे PMRDची परवानगी न घेता, कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता जर बांधकाम केलं तर त्यांना आमच्या ग्रामपंचायतकडून कोणतीही सुविधा मिळणार नाही. म्हणजे त्यामध्ये मग लाईट असेल, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याचं कनेक्शन असेल, त्या इमारतीची ग्रामपंचायतमध्ये नोंदणी असेल ती कोणत्याही प्रकारे केली जाणार नाही. आमच्या ग्रामपंचायतला विश्वासात न घेता किंवा न विचारता जर प्लॉटिंग झालं किंवा प्लॉटिंग घेणाऱ्यांनी बांधकाम केलं तर आम्ही कोणत्याही प्रकारची सुविधा त्यांना ग्रामपंचायतच्या मार्फत देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून चाकण पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व 5 पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, अमोल डेरे, विनोद शेंडकर, सागर बामणे व प्रियांका साळुंके हे 5 PSI बदलून गेले आहेत. महायुती व महाआघाडीत यांच्यात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार यावर सर्वच पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खेड तालुक्यातील विधानसभेचे इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. खेड आळंदी मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार आणि त्यामुळे निवडणुकीसाठी नक्की कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असा प्रश्न अनेकांच्या समोर निर्माण झालाय. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या अजित पवार गटाला जाणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे खेड विधानसभेचे इच्छुक असलेले भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या फ्लेक्स बाजीवर सुद्धा याची छाप पाहावयास मिळाली. सुरुवातीला अनेक फ्लेक्सवर भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो नव्हता. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या फलकावर भाजप नेत्यांचे फोटो पाहावयास मिळाले. हीच स्थिती अन्य इच्छुकांची सुद्धा झाली आहे. आपल्या पक्षाला मतदारसंघ न मिळाल्यास कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा याची चाचपणी अनेक मंडळींकडून सुरू आहे. सध्या पाण्याची टंचाई व विजेचा खेळखंडोबा यामुळे रात्रीचे पाणी शेताला द्यावे लागत आहे. त्यावर तुषार सिंचन व ठिबक सिंचन हा चांगला उपाय. कमी पाण्यात पीक देखील जोरदार येते असल्याचा अनुभव प्रत्यक्ष अनेक शेतकऱ्यांना येत आहे. तुषार सिंचनामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. मावा किंवा इतर कीटक सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून जातात व पीक चांगले जोमात येते. जमिनीला देखील लवकर वापसा तयार होत असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. तुषार सिंचन एकदम एकदाही पाणी दिलं नाही, काहीच नाही आणि शेवटपर्यंत स्प्रिंकलरच पाणी दिलं. एसटी महामंडळाच्या वतीने सहलीचे आयोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या सहलीमध्ये सहभागी होऊन आपले आरक्षण करण्याचे आवाहन स्वारगेट एसटी डेपोच्या आगार व्यवस्थापिका पल्लवी पाटील यांनी केले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील 4 गावांमध्ये महारक्तदान शिबिर आणि ऐतिहासिक साहित्याचे व चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. खेड तालुक्यातील खरोशी गावात फियाट ऑटोमोबाईल कंपनीच्या CSR निधीतून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिमागात संपन्न झाला. चाकण MIDC मधील भांबोली हद्दीतील फेज 2 मधील एका कंपनीतून मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज रस्त्यावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली असून याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांदा दरातील घसरण कायम आहे. चाकणमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होत असून दरात मात्र घसरण सुरूच आहे. बुधवारी 17 जानेवारी रोजी कांद्याची 8,000 पिशवी आवक होऊन प्रति क्विंटलला 1,000 ते 1,900 रुपये दर मिळाला. मागील काही दिवसातील कांद्याच्या दरातील घसरणीची नेमकी कारणे काय आहेत, शेतकरी आणि व्यापारी काय म्हणतायत जाणून घेऊया. खेड्यामध्ये 30 ते 35 गाडी कांद्याची आवक झालेली आहे आणि मधल्या काळामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळं कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एकरी 100 ते 150 पिशवी ज्या ठिकाणी निघती त्या ठिकाणी 10 ते 15 पिशवी कांदा निघत असून कांद्यालाही बाजारभाव मिळत नाही आहे. शासनाने जी निर्यात बंदी केलेली आहे त्यामुळं कांद्याचे भाव पडलेले आहे. त्यामुळं प्रचंड शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजी आहे. आवकही या ठिकाणी जेमतेम असताना कांद्याला भावही मिळत नाही आणि या ठिकाणी पावसामुळं नुकसान झाल्यामुळं कांदेही त्या ठिकाणी निघत नसल्यामुळं शेतकरी हा फार अडचणीत या ठिकाणी सापडलेला आहे. जी कांद्याची आवक होत आहे ती पंचगंगा या जातीची आहे. गावरान कांद्याची देखील या ठिकाणी आता हळूहळू सुरुवात झालेली, परंतु
मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळं प्रचंड नुकसान गावरान कांद्याचं झालेलं आहे आणि गावरान कांद्याला खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी औषधांचा झालेला असल्यामुळं गावरान कांद्याला जर 20-25 रुपये जर भाव मिळाला तरच परवडल अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. परंतु एक्सपोर्ट बंद असल्यामुळं या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत. कांद्याचे सरासरी बाजारभाव आज या ठिकाणी कमीत कमी 1200 रुपये तो जास्तीत जास्त 1700 रुपये हे आहेत. या बाजारभावामध्ये शेतकरी खुश नाही. नामदेव गाडे, राहणार सिद्धेगाव तालुका खेड, जिल्हा पुणे. महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. त्या अगोदर शेतकऱ्यांना कमीत कमी 35 ते 4000 रुपये भाव मिळत होता. परंतु शासनाचा हा अतिशय घातकी निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आज जवळजवळ 2000 रुपयाने मार्केट कमी आलेले आहे. उत्पादन खर्च, सालपीटचे भाव, त्याच्यानंतर इतर खर्च अफाट वाढलेला आहे आणि केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गात अतिशय असंतोष आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. यामुळे पुढील काळात कांद्याला कमीत कमी 3000 ते 4000 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव भेटावा, नाहीतर शेतकरी वर्गाच्या रोषाला केंद्र सरकारला सामोरं जावे लागणार हे निश्चित आहे. आणि 31 मार्चपर्यंत शासनाने जी निर्यात बंदी केली ती त्वरित उठवावी, नाहीतर पुढील काळात लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये यांना शेतकऱ्यांचा फटका बसणार म्हणजे बसणार आणि शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवणार. पराड बोलतोय, गाव केंदूर. मध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे ना पूर्ण कांद्याचं नुकसान झाले. कांदे सडके निघाल्यात, पाती राहिल्या नाहीत, कांदे बारीक बारीक. त्याच्यामुळं मालच उत्पन्न खूप घटलं आहे. आता भाव काय 15-16 परवडत नाही हा भाव. मजुरी इतकी वाढली, लागवडीसाठी 300 रुपये बाईला आणि काढणीसाठी 250 रुपये मजुरी लागते बाईला. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या विविध मागण्यासंदर्भात खेड पंचायत समिती आवारात मागील 2 महिन्यापासून आंदोलन सुरूच आहे. मागील आठवड्यात या आंदोलक महिलांनी जोरदार निदर्शने व जेलभरो आंदोलन करून प्रशासन दणाणून सोडले होते. प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून जिल्ह्याचे काही अधिकारी आता दडपशाही करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा या आंदोलक महिलांचा आरोप आहे. वाळूंज, पुणे जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनेमध्ये आम्ही काम करत आहोत. मी पुणे जिल्ह्याची सचिव पदावर काम करत आहे. तर गेली 4 डिसेंबरपासून आज 45 दिवस झालेत आमचा संप चालू आहे. ह्या संपामध्ये आमची फक्त किमान वेतन आम्हाला मिळावं, आम्हाला पेन्शन लागू व्हावी. महागाईच्या काळामध्ये 10,000 रुपयामध्ये काहीच परवडत नसल्यामुळे आम्हाला फक्त पगारवाढ मिळावी, ग्रॅज्युएटी आम्हाला चालू व्हावी. ह्या आमच्या मुख्य मागण्या होत्या. ह्या मुख्य मागण्याकडं सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलंय. आम्ही इतके दिवस 46 दिवस झाले. त्याच्यानंतर आम्ही 15 दिवस नागपूर अधिवेशन केलं. नागपूरमध्ये पण फक्त म्हणले आमचे सहमत आहोत तुमच्या चर्चेला, आम्ही तुमचं करू. आपल्या मुंबईमध्ये आल्यानंतर मग मुंबईला आम्ही 3 जानेवारीला महामोर्चा झाला. महामोर्चामध्ये 3 तारखेला आम्हाला बैठक पण दिली नाही. 8 वाजल्यापासून आमच्या लोकांना अधिकाऱ्यांना तिथं बसवलं तर 12 वाजता आम्हाला मिटिंग दिली. म्हणे नाही आता आपण त्याच्याशी उद्या चर्चा करू. तर 4 तारखेला सुद्धा रात्रभर आमच्या महिला आझाद मैदानावर बसून तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काहीही 4 तारखेला आश्वासन दिलं नाही. तुमच्या फक्त आम्ही सकारात्मक आहोत, वाक्य फक्त ते हेच वापरतात का आम्ही तुमच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहोत आणि विचाराधीन आहोत. याच्यावर ते काही तोडगा काढत नाही. आम्ही म्हणत असतो की फक्त आम्हाला तुम्ही काहीतरी चालू करताय हे फक्त आम्हाला लेखी द्या. लेखी दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. त्याच्यानंतर आम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडनं एवढं दडपण आले का सुपरवायझरांच्या मार्फत आम्ही नवीन लागलेल्या मदतनीस आमच्याकडे आहेत, त्यांना आम्ही आमच्यामध्ये त्या इन्व्हॉल्व झाल्यात. तर त्यांना आमच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ न देता आम्हाला त्यांना एवढे दडपशाही आली आणि त्यांना नोटिसा पाठवल्यात, कमी करण्याचे त्यांना अधिकार दिलेत. सुपरवायझरांवर दडपशाही केली आहे. त्या आमच्या कार्यक्रम मदतनीसांना आणून देतात, मदतनीसा त्यांना उत्तर देतात. हे 3 वेळा नोटीस दिलेलं आहे. आणि हे जिल्ह्याचे आमचे उपमुख्य अधिकारी गिरीसे साहेब त्यांनी एवढा उच्छाद मांडलाय जिल्ह्यामध्ये का इतका त्रास दिलाय सुपरवायझरांना सुद्धा आणि कार्यकर्त्यांना सुद्धा. 4 नोटीस देऊन सुद्धा किंवा त्यांना फक्त आमचा संप मोडीत काढायचा आहे. पण आम्ही रणरागिणी आहोत. आम्ही हा संप कधीच मोडीत काढू देणार नाहीये आणि ह्या सरांना आम्ही कधीच हे करू देणार नाही की शासनाचं काम तुम्ही करताय, आमच्या शासनाबरोबर लढाई, यांच्याबरोबर लढा नाहीये. यांनी आमच्याबरोबर संघर्ष करू नये. आम्ही आमचा शांततेत आमचं आंदोलन करत आहोत. आम्ही कुणालाही काही डावपेच करत नाही किंवा शिस्तबद्ध चालू आहे. मग या गिरीश साहेबांनी जरा शांत बसून आम्हाला आमचं आंदोलन करून द्यावं. कारण आम्हाला आमचा पगार आता तर कोणी काढणारच नाही 2 महिने. ज्यांच्या विधवा परित्यक्ता लोक आहेत
आज रोज त्यांच्याकडे 2 रुपये नाहीयेत, त्यांच्या लेकरांचं फी भरायची आहे, त्यांच्याकडे पैसा नाहीयेत, ते आज कशावर पोट भरतील? 2 महिने झाले आम्ही इथं बसतोय किंवा 8 तारखेपासून आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन चालू झालं. 4 तारखेला आपला कुठंच काही मिळालं नाही आपल्याला, म्हणून आम्ही हा केलं की बाबा तालुक्याच्या ठिकाणी आपण हे आंदोलन करायचं आणि या नोटीसला आपण उत्तर द्यायचं का बाबा हे नोटीस नाही पाहिजे, काही काम नाहीये त्या नोटीसचं, तुम्ही नोटीस देताय आणि आम्ही हे करायचं. आम्ही पण आम्हाला अधिकार आहे, आम्ही तुम्हाला दिलेले आहोत पहिल्यांदाच का 4 तारखेपासून बेमुदत संप आहे, आम्ही 6 महिने सुद्धा संपावर जाऊ शकतो, आम्हाला पण त्याचा अधिकार आहे. परंतु माझ्या महिलांचा प्रश्न कधी सुटणार आहे? जोपर्यंत महिलांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही याची माघार घेणार नाही, आम्ही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहे. त्यांच्या आंदोलनाचा 46वा दिवस आहे, म्हणजे आम्ही विरोधक म्हणून नाही आणि महाविकास आघाडीची त्या दिवशी आम्ही भूमिका मांडलेली, पण या सरकारने यांचा विषय का प्रलंबित ठेवला तुम्हाला एकच सांगतो. ह्या ज्या महिला आहेत ह्या गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जी लहान बालकं आहे त्यांना शिकवण्याचं काम करतात, त्यांना शिक्षित करतात. त्यामुळे यांचा प्रश्न सरकारला सोडवायचा नाही. यात जर अडाणी अंबानी आणि शेठ लोकांच्या मुलांना शिकवत असते ना, मोठ्या लोकांना, तर यांचा प्रश्न सरकारने उपस्थितच राहून नसतं त्याला. हा आमचा सरकारवर आरोप आहे आणि ह्यांचे अश्रू बघावे फक्त सरकारने, हीच मागणी. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 17 जानेवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक कमी प्रमाणात झालेली, परंतु संक्रांत झाल्यापासून गिराईकाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम मार्केटवर झालेला आहे, कारण की गिराईक अतिशय कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे. फुलावर असेल, फुलावर सुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे. टमाटी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गवार असेल, गवार सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरची, काळी मिरची असेल ती 35 ते 45 रुपये किलो आहे आणि पिवळी मिरची जी आहे ती मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. शिमला मिरची 50 ते 55 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळे असेल, चवळे सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 15 ते 22 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव अतिशय गडगडलेले आहेत. वाटाणा 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा भाव अतिशय गडगडलेले आहेत. मेथी सुद्धा आज 4 ते 5 रुपयाला मेथीची गड्डी झालेली. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 2 ते 3 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा साबुर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. राजगुरुनगर शहरातील व्यापारी महासंघाचे सल्लागार व डीबी कर्णावट उद्योग समूहाचे संस्थापक बन्सीकाका कर्णावट वयवर्षी 84 यांचे दुःखद निधन झाले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.